सर आता जुन्नर बद्दल तर आपण भरपूर मोठं विश्लेषण केलंय. आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे आंबेगाव. कारण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणालाही वाटलं नव्हतं की जे तत्कालीन जे गृहमंत्री होते दिलीप वळसे पाटील ते शरद पवारांची साथ सोडून अजितदादांबरोबर जातील. आता ह्या विधानसभा मतदारसंघाकडे तुम्ही कसं पाहताय? कारण या ठिकाणी शरद पवारांनी देखील मोठी ताकद लावलेली, मोठी फिल्डिंग लावली, काही करून दिलीप वळसे पाटलांचा पराभव करायचाच. काय सांगाल? प्रसन्न, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहे त्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघ खरंच हा खूप महत्वाचा आहे. कारण या ठिकाणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि विद्यमान सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा असणारा मतदारसंघ आहे. नामदार दिलीपराव वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून 7 वेळा आमदार राहिलेले आहे. ही त्यांची 8वी विधानसभा निवडणूक आहे. ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यावेळेला अजित पवार हे जरी महायुती सोबत गेले तरी शरदचंद्र पवारांना हे पटणारं नव्हतं असं बोलल्या गेलं. परंतु अजितदादा पवार यांच्या सोबतचे सहकार्य गेले. त्यामध्ये मग छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, सुनील तटकरे असतील, ही खूप महत्वाची नावं होती आणि ही सगळी शरद पवारांच्या जवळची होती. यातलं सगळ्यात महत्वाचं नाव ज्यांना मानस पुत्र म्हणून शरद पवारांचं पाहिलेलं आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत जाणं कदापि शक्य नाही असं बोललं जात होतं. परंतु दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत गेले. सहकार मंत्री म्हणून त्या राज्याचा काळात त्यांनी त्या ठिकाणी कारभार पाहिलेला आहे. तेव्हा आपण जर का पाहिलं तर निश्चितच आंबेगावमध्ये होणारी ही विधानसभा निवडणूक दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी सुद्धा सोपी नाही असा सर्वे, अशी चर्चा लोकांमधून समोर येते. कारण उत्तर पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा वर्ग आहे. या ठिकाणी असणारी 5 धरणं जुन्नर आंबेगाव खेळणं जी काय आहेत ती धरणं बांधण्यामध्ये शरद पवारांचा खूप मोठा वाटा आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगले दिवस आणण्यामध्ये शरद पवारांचा वाटा. त्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी, जुना जनता, मतदार हा शरद पवारांना मानतो. त्यामुळे आंबेगाव मध्ये आपण जर का पाहिलं आता ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या तर यामध्ये देखील आंबेगावमध्ये आढळराव पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांना त्या ठिकाणी फटका बसला म्हणावं तेवढं मतदान त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही. अमोल कोल्हे त्या ठिकाणी चांगलं मताधिक्य त्यांनी घेतलेलं आहे. पण या ठिकाणी जी लढत होईल जे मला वाटते की या ठिकाणी देखील महाविकास आघाडीमध्ये जर का ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचाच क्लेम असेल, कारण विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील हे महायुतीत जरी असले तरी जागा राष्ट्रवादीची. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी देवदत्त निकम हे शरदचंद्र पवार यांचे उमेदवार असतील. ज्या देवदत्त निकमांनी 2014 लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि या देवदत्त निकमांना दिलीपराव वळसे पाटील यांनी राजकारणात मोठं केलेलं असं अनेक वेळा स्वतः देवदत्त निकम बोललेला आहे. देवदत्त निकम हे आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले आहेत. देवदत्त निकम हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत. इतकी महत्वाची पदं त्यांना दिलीपराव वळसे पाटील यांनी दिलेली आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये देवदत्त निकम हे शरदचंद्र पवार यांच्या सोबत राहिले म्हणजे या 2 राष्ट्रवादी झाल्यानंतर आणि वळसे पाटील हे अजित पवारांबरोबर गेले. आता त्या ठिकाणी मतदारांचा जो कौल आहे की वळसे पाटलांनी असं करायला लागत नव्हतं, त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, ते अजित पवारांबरोबर गेलो म्हणून आम्ही नाराज आहोत. पण दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर जे देवदत्त निकम वळसे पाटलांना मानत होते तर ते वळसे पाटलांसोबत नाही गेले, ते शरद पवारांबरोबर गेले. त्यामुळं जरी वळसे पाटलांना शरद पवारांनी घडवलं तरी देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनी घडवलं. तेव्हा वळसे पाटलांची साथ देवदत्त निकमने दिलेली नाहीये. त्यामुळे खूप महत्वाचं असणार आहे की आंबेगावची जनता काय कौल घेते. कारण आज आपण पाहिलं तर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 भागामध्ये जो विकास झाला आहे, जे त्या ठिकाणी मग हॉस्पिटल असतील, ते कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे आंबेगावमध्ये दिलीपराव वळसे पाटलांनी विकास करून आंबेगावचा काया पालट केलेला आहे. एक काळ असा होता की या आंबेगावमध्ये शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नव्हतं शेतीसाठी, कुठल्याही दळणवळणाच्या तेवढ्या सुविधा नव्हत्या. आज आपण जर का पाहिलं तर आंबेगावचा विकास झालेला आहे आणि निश्चितच 7 टर्म आमदार राहिलेले नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातूनच आंबेगावचा काया पालट झालेला आहे असा तिथला मतदारही आजही म्हणतो. फक्त जर त्यांना काही रुचलं नसेल तर ते हेच की दिलीपराव वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडायला नको होती, हेच एकमेव त्यांना मायनस असू शकतं. अन्यथा त्यांनी आंबेगावचा विकास केला हे सर्वसामान्य त्या ठिकाणचा मतदार देखील म्हणतो. परंतु या निवडणुकीमध्ये आता पाहणं हे महत्वाचं आहे की अजितदादा पवार यांचे असणारे दिलीप वळसे पाटील हे नेहमीच त्या पुणे जिल्ह्यातून मंत्री राहिलेले आहेत. बरोबर. ते मंत्री राहिल्यामुळे कधी खेडला मंत्रिपद मिळालं नाही म्हणजे दिलीप मोहिते यांना, आणि कधी जुन्नरला वल्लभ शेठ यांचे आमदार असताना त्यांना मिळालं नाही.
त्यामुळं आता कुठेतरी मतदार हे पाहतोय की जर का दिलीपराव वळसे पाटील याचा चुकून पराभव झाला तर मग मंत्रिपदाचे माळ देवदत्त निकम यांच्या गळ्यात पडते की शेजारचा शिरूर तालुका आहे अशोक बापू पवार तिथे आपण येणार आहोत, परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र दिलीपराव वळसे पाटील आणि देवदत्त निकम म्हणजे गुरु आणि शिष्य अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल.